दुसाने ॲस्ट्रॉलॉजी अँड पामिस्ट्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी सचिन दुसाने, ज्योतिषशास्त्री व हस्तसामुद्रिक विशारद. मित्रांनो, आज आपल्या सिरीजमधील पुढील चॅप्टर आपण पाहणार आहोत. त्याचे नाव आहे हातावरील रेषा. मित्रांनो, आपल्या हातामध्ये 6 मुख्य रेषा असतात व 8 दुय्यम रेषा असतात. त्यापैकी पहिली जी रेषा आहे ती आहे आयुष्य रेषा. दुसरी रेषा आहे मस्तक रेषा. तिसरी रेषा आहे हृदय रेषा. चौथी रेषा आहे भाग्य रेषा. पाचवी रेषा आहे सूर्य रेषा व 6वी रेषा आहे बुध रेषा. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या हातामध्ये 6 मुख्य रेषा असतात. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहणार आहोत दुय्यम रेषा. आपल्या हातामध्ये 8 दुय्यम रेषा असतात. त्यापैकी पहिली जी रेषा आहे ती आहे मंगळ रेषा. मंगळ रेषा ही आयुष्य रेषेला समांतर रेषा असणारी रेषा असते. त्याचप्रमाणे चंद्र उंचवटा व शुक्र उंचवटा यांना जोडणारी एक रेषा असते. त्या रेषेला आपण वासना रेषा असे म्हणतो. त्यानंतर चंद्र उंचवटा व मंगळ उंचवटा या मध्ये एक रेषा असते. त्या रेषेला आपण अंतर्ज्ञान रेषा असे म्हणतो. आपल्या हातामध्ये हा बुध उंचवटा असतो. या बुध उंचवट्यावर अशा प्रकारे रेषा असतात. या रेषांना आपण विवाह रेषा असे म्हणतो. त्याचप्रमाणे बुध, शुक्र, गुरु, शनी या उंचवट्यांना व्याप्त करणारी एक रेषा असते. या रेषेला आपण शुक्र कंकण असे म्हणतो. हाताच्या खालच्या बाजूला 2 ते 3 रेषा असतात. या रेषांना आपण मणिबंध रेषा असे म्हणतो. त्याचप्रमाणे विवाह रेषेच्या वरील काही उभ्या रेषा असतात. त्या रेषांना आपण संतान रेषा असे म्हणतो. चंद्र उंचवट्यावरून निघणाऱ्या काही रेषा असतात. त्या रेषांना आपण प्रवास रेषा असे म्हणतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या हातामध्ये या 8 प्रकारच्या दुय्यम रेषा असतात. त्याचप्रमाणे अजून काही रेषा आपल्या हातामध्ये असतात. त्या रेषांना सुद्धा काही प्रमाणात महत्त्व असते. जसे की गुरु कंकण व शनी कंकण यांना सुद्धा काही प्रमाणात महत्त्व असते. मित्रांनो, आपल्या हातात अशा प्रकारे 6 मुख्य 8 दुय्यम रेषा असतात. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर हा एक हाताचा ठसा आहे. या ठस्यामध्ये आपण जर चेक केले तर मुख्य व दुय्यम रेषा व्यतिरिक्त बऱ्याचशा रेषा आहेत. मित्रांनो, ही जी आहे ही आयुष्य रेषा आहे व आयुष्य रेषेला कट करणाऱ्या या रेषा आहेत. या रेषांना आपण राहू रेषा सुद्धा म्हणतो. किंवा या अशा प्रकारच्या वेड्या वागड्या बऱ्याचशा रेषा आपल्या हातामध्ये आढळतात. या रेषांचे सुद्धा आपल्या हातामध्ये काही महत्त्व असते. मित्रांनो, समजा ही आपली आयुष्य रेषा आहे व या आयुष्य रेषेला कट करणाऱ्या या रेषा आहेत. या रेषेमुळे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. आपण जर व्यवस्थित एज कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला कळते की त्या एजला आपल्याला या रेषांमुळे आयुष्यामध्ये अडचणी आल्या, हेल्थ रिलेटेड काही इश्यू झाले असे सुद्धा आपल्याला लक्षात येते. त्याचप्रमाणे आपल्या हातामध्ये ही मस्तक रेषा आहे. या मस्तक रेषेला सुद्धा क्रॉस करणाऱ्या बऱ्याचशा रेषा आहेत, कट करणाऱ्या बऱ्याचशा रेषा आहेत. या रेषांमुळे आपल्याला मानसिक त्रास त्या वयामध्ये होऊ शकतो. हृदय रेषेला कट करणाऱ्या सुद्धा रेषा असतात. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हृदयाला लागणाऱ्या काही म्हणजे मनाला लागणाऱ्या काही घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. मित्रांनो, आपल्या हातामध्ये ही भाग्यरेषा आहे. या रेषेला आपण धनरेषा सुद्धा असे म्हणतो. धनरेषेला कट करणाऱ्या रेषा या आर्थिक हानी करणाऱ्या असतात. मित्रांनो, आपल्या हातामध्ये कोणतीही रेषा जर सुंदर व बारीक म्हणजे दोऱ्यासारखी असेल तर त्या रेषेचा आपल्याला फायदाच होत असतो. त्या रेषेला जर क्रॉस नसेल तर व्यक्तीचे जीवन आनंदी व सुखी असते व त्या रेषेचे पूर्ण फळ व्यक्तीला मिळत असते.
परंतु आपल्या हातामध्ये काही रेषांमध्ये खंडित्व असते. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ही आयुष्य रेषा आहे व आयुष्य रेषा या ठिकाणी तुटलेली असेल तर त्यावेळेस एखादा गंभीर आजार व्यक्तीला होऊ शकतो. मस्तक रेषा खंडित असेल तर त्या वेळामध्ये व्यक्तीला एखादा मानसिक आघात होऊ शकतो. जर आपल्या भाग्यरेषा एखाद्या ठिकाणी खंड पडलेला असेल तर त्या वयामध्ये आपल्याला आर्थिक नुकसान किंवा आर्थिक अडचणी येतील किंवा एखाद्याचा जॉब जाईल. जेवढे मोठे खंडित्व असेल तेवढा पिरियड त्या व्यक्तीला खराब जाणारा असतो. मित्रांनो, या मुख्य व दुय्यम रेषांमध्ये सुद्धा बऱ्याचशा छोट्या मोठ्या रेषा असतात. त्यांचे सुद्धा बरेचसे महत्व आहे. त्यापैकी आपण एक पाहिले की रेषांचे खंडत्व. या ठिकाणी रेषा खंडित असेल तर आपल्याला त्रास होतो. त्याचप्रमाणे समजा ही आयुष्य रेषा आहे व आयुष्य रेषेमध्ये या ठिकाणी यवचिन्ह बनत असेल. समजा या अशा प्रकारे यवचिन्ह बनत असेल व आयुष्य रेषा पुढे जात असेल तर ज्या वेळेस यवचिन्ह बनते तो पिरियड खराब असतो. त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी यवचिन्ह बनते तो काळ खराब जातो. त्या काळामध्ये व्यक्तीची हेल्थ खराब असते. काही वेळेस हातामध्ये नागमोडी रेषा असते. आपण या ठिकाणी जर बघाल तर ही भाग्यरेषेमध्ये नागमोडी रेषा असेल. ज्यावेळेस व्यक्तीच्या हातामध्ये अशा प्रकारची रेषा असते त्यावेळेस व्यक्तीच्या हातामध्ये हातानुसार व्यक्तीचे करिअर सुद्धा वर खाली होत असते. या ठिकाणी जर आपण चेक केले ह्या वयामध्ये व्यक्तीच्या करिअरमध्ये चढ उतार आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे हातामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारे क्रॉसचे चिन्ह बनत असते. या क्रॉसच्या चिन्हांमुळे सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येत असतात. ज्या रेषेमध्ये क्रॉसचे चिन्ह बनते त्या रेषेनुसार त्या व्यक्तीला त्या वयामध्ये अडचणी येत असतात. आपल्या हातामधील रेषा जेवढ्या निथळ व दोषयुक्त असतील तेवढे आयुष्य आपल्या हातानुसार चांगले जात असते. त्याचप्रमाणे मित्रांनो, हातावर काही चिन्हे सुद्धा असतात. काही ठिकाणी चौकोन असते, काही ठिकाणी फिशचे चिन्ह असते, काही ठिकाणी स्वस्तिक असते, एखाद्या ठिकाणी पताका असतो किंवा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे देऊळचे चिन्ह सुद्धा असते. हे जे चिन्ह असतात हे आपल्या हातामधील काही पॉझिटिव्ह चिन्ह असतात. समजा आपल्या हातामध्ये ही आयुष्य रेषा आहे व आयुष्य रेषा एखाद्या ठिकाणी कट होते, त्या ठिकाणी जर चौकोनचे चिन्ह बनत असेल तर ते आयुष्य रेषेला म्हणजे आयुष्याला वाचवणारे असते. समजा भाग्यरेषेमध्ये त्रिकोणचे चिन्ह बनत असेल, हे त्रिकोणचे चिन्ह आर्थिक फायदा देणारे असते किंवा प्रॉपर्टी योग आणणारे असते. हृदय रेषेवर त्रिकोणचे चिन्ह असेल तर ते त्या वयामध्ये काहीतरी चांगली सुखकर घटना घडणारे चिन्ह असते. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या हातामध्ये आपण मुख्य रेषा, दुय्यम रेषा व काही चिन्हे पाहिले. त्याचप्रमाणे रेषांमधील खंडित्व, रेषांना क्रॉस करणाऱ्या रेषा या सुद्धा पाहिल्या. या रेषांमुळे आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे चढ उतार होत असतात. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.